पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पावसाळी गटारे तुंबणे आणि खोदकाई निगडीत पवळे पुलाखाली निगडी ते दापोली, बीआरटी मार्ग, चिखली, घरकुल, वाकड, कासारवाडी आणि आकुर्डी येथे पाणी साचले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. आयुक्त सिंह यांनी धोकादायक इमारतींना नोटीस देण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले असून पूर परिस्थितीत बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था आणि नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले की शहरातील 85% नाली सफाई पूर्ण झाली असून ती 31 मे पर्यंत पूर्ण होईल. पावसामुळे कचरा आणि माती वाहून आल्याने काही ठिकाणी पाणी साचले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले की झाडपडी आणि पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या असून तक्रार येताच पाणी आणि झाडे हटवण्यात आली.